दंडोत प्रणाम. माय बापू, मी एका छोट्याशा शहरात राहतो. तालुका येतो. त्या तालुक्यामध्ये एक ताई आहे आणि ताई निवडणुकीला उभा राहिली आणि बहुसंख्येनं बहुमताने निवडून आली आणि ती आज भाजपमध्ये नोकरी म्हणजे ने मंत्री आहे. त्या ताईचा एक दिवशी माझ्या मोबाईलवर मेसेज आला. तिने लिहिलं होतं की बाबा कोणाचं काही घराणे असतील तर आम्हाला येऊन सांगा आणि तिचं संपर्क कार्यालय आहे त्या ताईचं, त्या कार्यालयात येऊन सांगू शकता असं त्या ताईनं लिहिलं होतं. मग मी म्हणलं चला आपण जाऊ. मग मी गेलो तर बरेच लोक होते. ताईनं पाहिलं आणि एक साधू आहे बाहेर उभा आणि ती म्हणे त्या साधूला बोलवा अगोदर. मग त्या ताईनं मला बोलवलं अगोदर. मला म्हणल्या काय घराणं आहे बाबा तुमचं, काय आश्रमासाठी जागा पाहिजे? मी म्हणलं नाही ताई. पैसे पाहिजे? मी म्हणलं नाही ताई. कोणी त्रास दिला? मी म्हणलं नाही ताई. मग म्हणे पाहिजे काय? मी म्हणलं ताई मला एकच पाहिजे की मी आता बाजारात गेलो की मला केळं घेतले मी, पैसे देऊन घेतो मी, तर ते केळं मला विषारी मिळाले. दूध आणायला गेलो, दूध विषारी मिळाले. पनीर आणायला गेलो, पनीर विषारी मिळाले. म्हणजे सगळे खाद्यपदार्थ सगळे विषारी मिळाले, भेसळयुक्त मिळाले. तर मग हे तुम्ही याच्यावर काहीतरी कार्यवाही करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेल. बाकी माझं काही मागणं नाही. त्या बाई म्हणल्या बाबा हे आमच्या हातात नाही, हे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे, पंतप्रधान मोदी साहेबाच्या हातात आहे. मी म्हणलं साहेब तुम्ही आपला जो स्टेट आहे, स्टेट वेगळे आहे. स्टेटला स्टेटचे काही अधिकार असतात. आपल्याकडे एक संस्था आहे FDA नावाची. ती FDA नावाचं खातं आहे. ते खातं तुमच्या हातात आहे, तुमच्या मंत्रीच्या हातात आहे, तुमच्या मुख्यमंत्र्याच्या हातात आहे. तुम्ही ते करून हे करू शकता ना? ते म्हणे हो तेवढं करू शकते मी निश्चित. तिनं त्या ताईनं PAला सांगितलं या बाबाच्या तक्रार बरोबर नोंदवून घ्या. ती नोंदवून घेतली आणि उद्या मुख्यमंत्र्यांपुढे ही तक्रार ठेवा. तर मायबापू चांगलं काम केलं त्या ताईनं. जेवढं आता नवीन ही ताई, ती अजून काही तेवढे म्हणजे राजकारणात परिपक्व झालेले नाहीत ते अजून सध्या. पण तरीही त्यांनी तेवढं काम केलं. मायबापू काल मी मुंडे साहेबाचं एक वक्तव्य ऐकलं. वक्तव्य ऐकलं. ते म्हणले मी जरी ह्या समाजसेवेतून ह्या शासनसेवेतून जरी मला मुक्त केलं, तरीही मी समाजसेवेतून मुक्त होणार नाही. समाजसेवा मी मरेपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी देशाची या महाराष्ट्राची सेवा करेल, देशाची सेवा करेल असं त्यांचं वक्तव्य होतं. मायबापू असे लेकरं आपल्या पोटाला जन्मले पाहिजेत. पोटी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे द्यावा असं संतांनी सांगितले. मायबापू असे लेकरं जन्माला आले पाहिजेत, असे माणसं जन्माला आली पाहिजेत, असे अधिकारी जन्माला आले पाहिजेत. मायबापू त्या जवळजवळ 400 अधिकारी आहेत आपल्या महाराष्ट्रात, पण एकच अधिकारी असे चांगले कामं करतो. बाकीचे अधिकारी सगळे म्हणजे असं मला म्हणायचं नाही, माझ्याजवळ पुरावे नाहीत, परंतु ते मूग गिळून गपचूप बसतात किंवा मग चिरीमिरी घेतात आणि गपचूप बसतात. असंच दिसायले का नाही? तर मायबापू हे खरे मुंडे साहेबांना काय म्हणले ते की मी जरी शासनसेवेतून मुक्त झालो तरी समाजसेवेतून मुक्त होत नाही. मुंडे साहेब मी तुमचं स्वागत करतो. या आणि पक्ष तयार करा. ह्या लोकांच्या हे जे लोक आहेत पहिले भाजप नको, काँग्रेस नको, कोणत्याही पक्षात जाऊ नका. आपला स्वतंत्र पक्ष तयार करा आणि तो बी कोणचा करा मी सांगतो मला. वारकरी हित पक्ष वारकरी हित पक्ष. वारकरी म्हणलं की त्याच्यात सगळा समाज आला, सगळ्या जाती धर्म आले, त्याच्यात कोणतीही जात सुटत नाही. प्रत्येक माणसाला वारकरी संप्रदायात येण्याचा अधिकार आहे आणि वारकरी आहेतच प्रत्येकजण.
मी जरी मानव संप्रदायाचा असलो तरी मी स्वतःला वारकरी संप्रदायाचा एक हिस्साच समजतो. आमचे ते मोठे भाऊ आहेत, वारकरी संप्रदाय हा आमचा मोठा भाऊ आहे. त्याच्यात आमच्यामध्ये थोडा बदल आहे द्वैताचा, तेवढ्यापुरताच त्यांचं आणि आमचं दुराव आहे. बाकी ते आणि आम्ही काही वेगळे नाहीत. त्यामुळे आम्ही वारकरीच आहोत. आणि मुंडेसाहेब, आम्हीही तुमच्या पाठीमागच आहोत. बिलकुल आम्ही तुमच्या वक्तव्याचं स्वागत करतो. आणि तुम्ही जे वक्तव्य केलं ते मला माहीत आहे की तुम्ही एवढे खंबीर आहात की तुमचं जे वक्तव्य आहे तुम्ही पूर्ण करून दाखवितात. आणि तुम्ही नाही, निश्चितच आता राजीनामा नका देऊ. जोपर्यंत तुम्हाला हे लोक त्या पदावरून हटविणार नाहीत, म्हणजे तुमची बदली करणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही काम चांगलेच करणार आहेत आणि चांगलेच कामं करा. पण ज्या दिवशी तुमची बदली होईल त्या दिवशी धिक्कार करा ह्या लोकांचा. आणि धिक्कार करून राजीनामा देऊन टाका. आणि वारकरी हित पक्ष, वाहिप असा नावाचा पक्ष तयार करा. सगळे आम्ही वारकरी, सगळ्या जैन, बौद्ध, सगळे लोक आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत. जरी हे दुष्ट लोक जरी तुमच्या पाठीमागं नसले, तुमच्या विरोधात असले, तरी सुष्ट लोक तुमच्या पाठीमागं आहेत. तुम्हाला हृदयातून हा अभिनंदन करतात ते. आणि आज तुम्हाला सगळीकडं तुमचं नाव आहे. तुम्हाला सगळा तुमचा जे जयकार होत आहे. आणि ह्याचा फायदा तुम्ही घ्या. आणि तुम्ही उद्या निश्चितच मुख्यमंत्री होतात आणि महाराष्ट्राचं हित करू शकतात अशी मला आशा आहे. आणि ती आशा तुम्ही पूर्ण करावी, सगळ्या जनतेचं हित करावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. जय हरी, जय हरी, जय हरी. ठुका त्याचं हे